जास्त पसारा न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण मटार खिमा बनवूया. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. मी नेहमी बाहेर हा मटार खिमा खायचे किंवा ह्या ग्रेव्हीच्या भाज्या खायचे, तर मला असं वाटायचं की ह्यामध्ये असं वेगळं काय टाकलेलं असतं की त्या भाज्या इतक्या टेस्टी लागतात. त्या कधी घरी पार्सलही आणलं ना तरी मुलं म्हणायचे की अशी भाजी तुला का जमत नाही. तर मला अगदी जमली बरं का, खूपच छान. तर मग मला असं वाटलं तुम्हाला शेअर करावा. तर चला, सोप्या पद्धतीने आज मी ही भाजी दाखवते. आता मटारचा सीझन आहे. तर हे बघा, कांदा, टॅमॅटो, वाटाणे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे काजू. आता अजून पुढची प्रोसेस, अजून पुढचे पदार्थ मी दाखवते. तर थोडंसं लसूण आणि आलं ठेचून घ्या. तेलाची फोडणी द्यायची, जिरे मोहरीची फोडणी द्या आणि तो ठेचलेला लसूण आणि आलं थोडंसं परतून घ्या. नंतर त्यामध्ये मस्त मी 4 असे मध्यम आकाराचे कांदे परतून घेणार आहे. असे चांगले बारीक केलेले आहे, चिरलेले आहे. आणि काय करायचं, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटाणे घ्यायचे. हे वाटाणे बघा किती असे जाड जाड आहे, म्हणजे निबार आहे. ते अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचे. हे बघा, जास्त बारीकही नाही आणि जास्त खूप जाडही नाही. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटाण्याचं काढून त्याच थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडीशी 1 चमचा मलाई मस्त पेस्ट करून बाजूला ठेवली. कांदा परतून घेतला, त्यामध्येच 2 असे मोठे मोठे टॅमॅटो मस्त बारीक चिरून परतून घेतले. अशा पद्धतीने छान असा गाळ झाला आहे, अतिही नाही. चला, तर आता मसाले. तर इथे मी कलरची थोडी अर्धा चमचा मिरची टाकली, 1 चमचा आपली घरातील लाल तिखट म्हणजे मिरची म्हणजे ती टाकली, अर्धा चमचा हळद टाकला, थोडी धना पावडर टाकली, घरातील थोडा मसाला घाला आणि आठवणीने थोडा किचन किंग मसाला घाला. त्या मसाल्याने ही टेस्ट चांगली येते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्या आणि मी स्टेप बाय स्टेप बनवते, तसंच तुम्ही बनवा. थोडंसं हिंगही टाका बरं का, जेणेकरून टेस्टमध्ये फरक पडेल. तर एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, इथे हे खूप महत्त्वाची टिप्स अशी सांगायची आहे मला, की काजूचा वापर थोडाफार असं थंडीमध्ये भाज्यांमध्ये केला ना, त्याची टेस्ट फार छान येते. थोडासा दह्याचा वापर केला, थोडा मलईचा किंवा फेटलेली क्रीम वगैरे असते तिचाही. तर हे बघा, सगळं मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि त्यामध्ये ते जे वाटलेले वाटाणे किंवा मटार होते ना, तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता येथे तुम्हाला किती ग्रेव्ही धरायची त्या हिशोबाने पाणी घाला. जे आपलं काजूचं आणि मलईचं मिश्रण होतं ना, ते ह्यामध्ये आपल्याला आता टाकून द्यायचं आहे. तर येथे ही भाजी बनवताना फार तिखट बनवू नका. तुम्हाला येथे हिरव्या मिरच्याचा वापर करायचा असेल तर थोडे तुकडे करून टाकू शकता. हे बघा, मी ते वाटाणेही टाकलं. आता थोडं पाणी घालून मस्त मिक्स करून घेणार. थोडे वाटाणेही घातले आणि जेणेकरून ती मस्तही दिसेल आणि छानही होईल. तर मैत्रिणींना सोप्या पद्धतीने हा खिमा दाखवलेला आहे, नक्की एकदा बनवा. आता इथे तुम्ही खिमा म्हणा किंवा वाटाण्याची वाटलेली भाजी म्हणा, काहीही म्हणा, पण खरंच हॉटेलसारखी चव येते. चवेपुरते मीठ टाका, थोड्या वेळ मस्त वाफवून घ्या आणि कोथिंबीर टाकून मस्त सर्व करा. तूप लावलेल्या चपातीबरोबर किंवा तेल लावलेल्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त अशी लागते. तर इथे इतकं असं नाही आहे की खूप तर्री आलेली किंवा असं खूप लालसर दिसतंय. एकदम व्यवस्थित मापात प्रमाणात मी हे सगळं साहित्य सांगितलेलं आहे. ही 4 माणसाची भाजी आहे. तर नक्की बनवून बघा, कशी वाटली ते सांगा. तुम्ही कुठून रेसिपी बघताय तेही सांगा. आणि आणखीन एक तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या लहानपणीच्या आठवणीची एखादी रेसिपी आहे का, जेणेकरून ती तुम्हाला आता खायलाच मिळत नाही. तर प्लीज मला कळवा, मी बनवायचा प्रयत्न करेल. तर चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. मी अशाच छान छान छोट्या छोट्या रेसिप्या घेऊन येते. असं नाही का खूप मोठा व्हिडिओ वाढवला आहे, 9-10 मिनटाचा आहे. अगदी 4 मिनटात मी ही सगळी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. बाय. मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन.